महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. उद्यापासून पुरंदर केसरीचा ठराव चालू होणार आहे, तर कशी तयारी चालू आहे, तुम्ही काय सांगता आम्हाला? खरं तर दरवर्षीची पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा सहकार महर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या संयोजनातून या ठिकाणी पार पडत असते. परंपरेनुसारच संपूर्ण तयारी, जसे गावच्या जत्रेच्या आखाडे भरतात तशीच ही स्पर्धेची गेल्या 20 वर्षाची परंपरा आहे आणि एकदम उत्कृष्ट नियोजनासाठी ही स्पर्धा नावाजलेली आहे. त्यामुळे एकदम उत्तम तयारी झालेली आहे. यामध्ये पुरंदर हवेलीत मर्यादित स्पर्धा आहे. हां, या स्पर्धेमध्ये पुरंदर हवेली मतदारसंघ मर्यादित स्पर्धा असल्यामुळं पुरंदर तालुक्यातील सर्व गावं आणि हवेली तालुक्यातील काही गाव मतदारसंघात समाविष्ट आहे त्या गावांची, त्याच्याकरता आधार कार्ड आणि रेशनिंग कार्डचा पुरावा कंपल्सरी आहे. या सर्व कुस्त्या पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने, म्हणजे त्यांचे जे नियम आहेत ते सर्व नियम या स्पर्धेला लागू असणार आहेत. स्पर्धा किती वजनी गटात होणार? या स्पर्धा 30 किलो, 35 किलो, त्यानंतर 40 किलो, 45 किलो, 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 66 किलो, 74 किलो आणि ओपन गट अशा 10 गटामध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा किती दिवस चालणार? स्पर्धा 2 दिवस चालणार आणि सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळी 5 ते रात्री 10-11 पर्यंत सत्र चालेल. आता यामध्ये निमंत्रित वगैरे कोणाला केले? निमंत्रित प्रमुख पाहुणे भरपूर आहेत आपल्याकडे, त्यामुळे काय विषय ना, आपल्या परंपरेप्रमाणेच आपण सर्व निमंत्रित पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जे काही पुरस्कार दिले जातात त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार आहे तो आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक केसरी पुरस्कार. आपल्याच तालुक्यातील ज्यांनी क्रांतिकारक म्हणून नाव कमवलं, ज्यांनी बंड पुकारला 1857चं, त्यामध्ये ज्यांचे नाव घेतले जाते ते राजे उमाजी नाईक यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केले, राज्यभर एक वेगळी ओळख तयार केली, अशा लोकांना त्या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यापूर्वी म्हणजे आपले मानेसाहेब असतील, त्यानंतर अनेक नामवंत बिराजदार मामा असतील, काका पवार असतील, तसंच शंकराण्णांचे सुद्धा आमचं नाव होतं, परंतु शंकराण्णांचं नुकतंच म्हणजे आजारी आहेत आणि अपघातामध्ये थोडंसं दुखापत झाली त्यांचं. पण असे ज्यांनी चांगलं काम केलं आहे तशा नामवंत मल्लांना या पुरस्काराने सन्मानित केले जातं. यावर्षी ज्ञानेश्वर मांगडे यांचं नाव पुढं आले. गेली 18 वर्षे नॅशनलला ते खेळण्यात उत्तम पद्धतीने कामगार केसरी आहे. अनेक किताब पटकवलेले आहेत, अनेक पदकं त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि स्वतःचं कुस्ती संकुल पैलवान फाउंडेशनची स्थापना करून त्या ठिकाणी मांगडे कुस्ती संकुल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे गुजरवाडीमध्ये. आज पुण्यामधलं सगळ्यात मोठं संकुल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. निवासाची उत्तम व्यवस्था, 7 मजली जवळजवळ ते कुस्ती संकुल आहे आणि 100च्या वर मुलं त्यांच्या तालमीमध्ये सराव करतायत. म्हणून असे कुस्ती क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख ते निर्माण करतायत. मामासाहेब मोहोळलासुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि रेल्वेमध्ये स्वतःच कार्यरत आहेत. परंतु एक कुस्तीची चांगली आवड आणि कुस्तीसाठी एक वेगळा प्लॅन तयार करून त्यांना पुढे जायचं त्यांचं स्वप्न आहे. अशा ज्ञानेश्वर मांगडे कामगार केसरी यांची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली. दुसरा जो पुरस्कार असतो आमचा तो मल्हार केसरी, म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये ज्यांचे कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक वर्ष खेळलेत, चांगलं काम केले, योगदान दिले, त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. मागच्या वर्षी जिलामानबाई नगरजींना आपण पुरस्कार दिला होता. यावर्षी शिवाजीराव भिकोबा म्हणजे बाबासाहेब दगडोबा ताकोले आपले धनकवडीचे त्यांच्या चिरंजीवांना या वर्षीचा पुरस्कार दिला आहे. अतिशय चांगलं काम त्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये त्यावेळेस होतं. 10 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख त्यावेळेस निर्माण केली होती. कुस्ती क्षेत्रासाठी असणारं मानधन त्या काळात त्यांना मिळत होतं, म्हणजे चांगल्या पद्धतीचा खेळ होता. त्यांना या वर्षी पुरस्काराने आपण सन्मानित करतो. त्यानंतर मागच्या वर्षीपासून एक वेगळी परंपरा आपण निर्माण केली की कुस्ती कशामुळे जिवंत तालुक्यामध्ये, तर गावोगावचे कुस्ती आखाडे होतात, मल्लांना मानधन मिळतंय म्हणून त्याच्या जीवावर ते वर्षभर मेहनत करतात आणि जत्रा आखाड्यावरती जे पैसे मिळतात तेच आपल्या मेहनतीसाठी वापरतात, खुराकासाठी वापरतात. असे जे उत्तम आयोजन, उत्तम नियोजन जे गावचे आखाडे करतात यात्रा उत्सवामध्ये, तशा गावांना सन्मानित करण्याचा मागच्या वर्षी संकल्प केला आपण. मागच्या वर्षी 5 गावांना सन्मानित केले. त्याच्यामध्ये फुरसुंगी होती आणि देवाची उरोडी. त्यानंतर पुरंदरमधले या ठिकाणी राजुरीसारखं गाव जे आत्ता उत्तम पद्धतीच्या तालुक्यातलं 1 नंबरचं आखाड्याचं नियोजन असतं, त्या राजुरी गावाला सन्मानित केलं होतं. पानवडी गाव होतं आणि बोवगाव, असे 5 गावांना गेल्या वर्षी सन्मानित केलं. यावर्षी आपण हवेली तालुक्यातून वडकी गावाची निवड केली आणि आपल्या पुरंदर तालुक्यातून पांगारे गावाची निवड केली की ज्यांनी चांगलं नियोजन पैलवानांना योग्य ते मानधन देण्यापेक्षा त्यांना कसा न्याय देता येईल अशा पद्धतीच्या कुस्त्यांचं उत्तम नियोजन केलं. त्याबद्दल ते 2 पुरस्कारसुद्धा आपण सुरू केलेत. चालू वर्षी महाराष्ट्र केसरी, डबल मास्टर केसरी हर्षवर्धन सदगीर हे उपस्थित राहणार आहेत का? नक्कीच, कारण आपली एक परंपरा आहे. गेले 20 वर्ष जे महाराष्ट्र केसरी झालेत त्यांचा आपण योग्य ते मानधन देऊन गौरव करतो
आणि एक ती आपल्या आखाड्याची वेगळी ओळख आहे, त्या स्पर्धेला वेगळी उंची. त्या निमित्ताने पैलवान कोण आहेत, महाराष्ट्र केसरी कोण आहेत, याची ओळख सुद्धा पुरंदर तालुक्यातल्या कुस्ती शौकीनांना पाहायला मिळते. सदगीर यांना सुद्धा आपण निमंत्रित केले, योग्य मानधन, त्यांचा ट्रॉफी सर्व देऊन मानवस्त्र देऊन सन्मान केला जाणार आहे आणि त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. ते निश्चितपणे या ठिकाणी येणार आहे. नुसते सदगीरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांची कारकीर्द आहे असे मल्ल या ठिकाणी आपल्या स्पर्धेला हजेरी लावत आहेत. म्हणजे काकासाहेब पवार असतील, तात्यासाहेब भिंताडे असतील, असे मान्यवर कुस्ती क्षेत्रातील मध्ये संदीप आप्पा भोंडवे असतील, मेघराज खटके असतील, दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी आपले, दिलीप पवार असतील, सगळेच म्हणजे हे जे मल्ल आहेत नामवंत पैलवान अनेक हजेरी लावतात. कारण ह्या स्पर्धेची ओळख म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल की बिराज हिंद केसरी बिराजदार मामा मरेपर्यंत शेवटपर्यंत या सर्व स्पर्धांना हजेरी त्यांनी लावली, शेवटच्या वर्षापर्यंत अगदी. कारण त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा इतकं सुंदर नियोजन, आम्ही बऱ्याच स्पर्धा पाहतो पण महाराष्ट्र केसरीनंतर कुठल्या स्पर्धा पाहायला जायचं तर मी पुरंदर केसरी स्पर्धेची निवड करायचो आणि मी स्वतःहून या ठिकाणी हजर राहायचो. संपूर्ण आखाड्याची तयारी पूर्ण झाली आहे संपूर्ण. तर तुम्ही कुस्ती शौकींना काय आवाहन करताल? आमच्या स्पर्धेची तयारी हे तर या ठिकाणी असणारे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप आहेत, कुंडलिक भाऊ जगताप जे अनेक वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये बी काम करतायत. आमच्या आखाड्यामध्ये सुद्धा त्यांचं उत्तम योगदान असतं. त्यानंतर आमचे संजय अण्णा असतील, इकडे रघुनाथ पहलवान, हे मागचे मान्यवर आमचे आहेत. ही सर्व मंडळी याच्या व्यतिरिक्त जरी आता उपस्थित नसली आमची मंडळी तरी सर्वच मंडळी काही ना काही नवीन आयडिया मांडतात, नवीन संकल्पना मांडतात. ज्या काय कामाच्या जबाबदाऱ्या असतात त्या स्वतःहून उचलणार, पुढं घेणार, निमंत्रणं देण्यास तर हे संपूर्ण निमंत्रणं वगैरे देण्याचं संपूर्ण नियोजनाचं काम ते सर्व मंडळी करत असतात. या स्पर्धेसाठी युवराज केचे निवेदन करणार आहेत. प्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे ते स्वतः हलगीवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं काही अतिशय रंगतदार स्पर्धा होणार आहे. उत्तम पद्धतीचं या ठिकाणचं आता बॅनर्स वगैरे सगळे लागतील, कटआउट लागले जातील. त्यानंतर लायटिंगची सुंदर अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे.